हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा माझा कालचा ब्लॉग आहे. काल मंगळवार असल्यामुळे आमच्याकडे आठवडी बाजार असतो. तर बाजार आणण्यापूर्वी मी ठरवलं की चला आपण आज फ्रीजच स्वच्छ करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी फ्रीज कसा स्वच्छ करते. तर आधी मी त्यातलं सर्व असं सामान काढून घेतलेलं आहे आणि सर्व सामान काढल्यानंतर त्याच्या पहिले फ्रीजच्या वरचं साफ करून घेणार आहे. फ्रीजच्या वरचं पण मी सामान काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचं पण स्वच्छ करून घेणार आहे. आणि सर्व कसं असं व्यवस्थित केलं की छान वाटते. तर मी म्हटलं वरचं पण साफ करून घेऊ आणि एक हात मिक्सरला पण मारून घेतला. मिक्सर पण छान पुसून घेतला आणि आता मी हे सर्व काढलेलं मी फ्रीजच्या आतमधलं जे सामान काढलं होतं ते छान मस्त स्वच्छ असे घासून घेणार आहे. आणि घासल्यानंतर खूप छान पण निघालं ते. पाहू शकता तुम्ही एका ह्याच्यावर आणि दुसऱ्या ह्याच्यावर किती फरक दिसणार. तर ते घासल्यानंतर पाहू शकता त्याच्यावरचा काच किती मस्त असं वाटत आहे. तर स्वच्छ निघालेला आहे तो. आणि आधीचा पाहू शकता तुम्ही, आधीच्या याच्यावर खूप जास्त असं हे झालेलं आहे आणि त्याला पण मी स्वच्छ करून घेणार आहे. असं करून मी पहिले तर सर्व हे घासून थोडा वेळ हे ठेवून देणार आहे. म्हणजे कसं आहे तोपर्यंत त्याचं पाणी झरते आणि हे सुकून जाते. म्हणून मी आधी पहिले सामान आत फ्रीजमधल्या आत सामानला स्वच्छ करून घ्यायचं ठरवलं आणि याच्यानंतर मी फ्रीज स्वच्छ करणार आहे. म्हणजे तोपर्यंत माझे हे जे आतलं सामान आहे ते थोडंफार हे होऊन जाते, सुकून जाते. आणि नाही सुकलं तर मी त्याला एका कापडाने पुसून घेणार आहे. आणि मस्त मी आता हे सर्व असं स्वच्छ असं घासून ठेवून देणार आहे. आणि जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत आता मी इकडे माझा फ्रीज पुसून घेणार आहे. तर हे राहिलंच होतं, ते पण घासून घ्यावं लागेल. तर छान मस्त असं आता फ्रीज व्यवस्थित असा क्लीन करून घेणार आहे. कारण जास्त लवकर असं क्लीन करायचं काम नाही पडलं पाहिजे. एकच वेळा केलं की छान बरेच दिवस राहिलं पाहिजे. म्हणून एकदाच करते, पण व्यवस्थित करून घेते मग. तर छान मस्त आता पुसून घेणार आहे मी. आणि ही त्या दिवशी मी डीमार्टमधून घेतलेली नॅपकिन आहे, पाहू शकता. त्याचा कलरच तसा आहे, तो काही खराब नाही आहे एवढा, कारण हा दुसऱ्यांदाच मी ते यूज करत आहे. तर छान मस्त असं मी फ्रीज पूर्ण असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि याचे पण काही हे निघतात, त्याचे जे निघाले ते काढून स्वच्छ करून घेतले. आणि स्वच्छ झाल्यानंतर मला मी दाखवणारच किती छान आणि मस्त वाटत आहे. तर आतून तर साफ झालाच आहे. आता बाहेरून पण मी मस्त असं स्वच्छ करून घेणार आहे. कारण उघडताना खूपदा आपले हात खराब असतात तर त्याचे डाग वगैरे लागून जातात. तर माझ्याकडे ग्लास क्लीनर होतं, तर मी त्याने मस्त असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि खूप छान मस्त बाहेरून पण क्लीन झालेलं आहे. प्रत्येक साईडने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आता किती स्वच्छ आणि मस्त वाटत आहे. तर आधीपेक्षा तर खूप छान वाटत आहे, पाहू शकता तुम्ही. काय कायचे जे आपल्या हाताचे जे हे लागले राहतात पाणी वगैरे ते पण निघून गेले आहेत. आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही सर्व असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी जे त्याच्या आतमधलं सामान धुतलेलं होतं ते पण मी आता स्वच्छ असं पुसून आतमध्ये परत ठेवून देणार आहे. आणि ते छान आणि व्यवस्थित मस्त असं पुसल्यानंतर मला नंतर बाजारात पण जावं लागणार आहे. तर मी आज दुपारी असं मस्त फ्रीज साफ करून घेतलेलं आहे आणि आता हे छान हे असं मस्त सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता कसं भाजीपाला आणल्यानंतर सर्व कसं व्यवस्थित असं मस्त ठेवल्या जाईल. तर छान मस्त असा माझा फ्रीज स्वच्छ झाला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी.